अध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने औचित्याच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि आरोग्य संबंधित गंभीर मुद्दा उपस्थित करू इच्छितो। उजनीच्या पाण्याच्या संदर्भात पर्यावरण व तज्ञ आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या परस्पर विरोध अहवालामुळे निर्माण झालेला संभ्रम आणि या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याबाबत सोलापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनी असलेली उजनी धरणात पुणे परिसरातील सांडपाणी व MIDCतील रासायनिक मिश्र पाणी थेट मिसळत असल्याने पाणी अत्यंत विषारी झालं आहे। त्यामुळे 20 लाख नागरिकांच्या कर्करोगाचा धोका निर्माण झाल्याचा धक्कादायक अहवाल पर्यावरण तज्ञांनी दिला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला सोलापूर महानगरपालिकाने पुण्याच्या NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचा अहवाल पुढे केला आहे। पाकणीतून जलशुद्धीकरणातून केंद्रातून येणारा पाणी पूर्णपणे शुद्ध व पिण्यायोग्य असल्याचा निर्वाह देत महानगरपालिका कर्करोगाच्या दाव्याला केवळ अफवा ठरवलं आहे। या दोन्ही पूर्णपणे परस्पर विरोधी अहवालामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात प्रचंड गोंधळ उडाला असून नागरिकांच्या मनात पाण्याबाबत तीव्र संभ्रमता निर्माण झाली आहे। प्रशासन मूळ भयंकर प्रदूषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत पुण्यातील प्रदूषणकारी कारखान्यांना पाठीशी घालत असल्याचा संशय सर्वसामान्यांच्या मनात असून यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे आणि यामुळे अत्यंत संवेदनशील व जन आरोग्याशी निगडीत असल्याने शासनाने तातडीने एका उच्चस्तरीय व त्रयस्थ वैज्ञानिक समितीतर्फे धरणातील कच्चे पाणी व वितरित होणारे शुद्ध पाणी या दोन्हीचा सखोल तपासणी करावी। यातूनच खरी सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्यात यावी आणि भीमा नदीतील प्रदूषण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी असे औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।